नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या इरकॉन मध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो. आणि या भरती प्रक्रिये अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 7 जून 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 25,000 ते 36,000 इतका जबरदस्त पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या प्रकारची फी तुमच्याकडून घेतली जाणार नाही. जर तुमचं वय 18 ते 30च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. बाकी सर्व डिटेल मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड मार्फत या ठिकाणी वॅकन्सी सुटलेल्या आहेत आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. यामध्ये मॅनेजर इलेक्ट्रिकल, वर्क इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि साइट सुपरवायझर इलेक्ट्रिकल सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता, मॅनेजर इलेक्ट्रिकल हे जे पद आहे या पदासाठी तुम्हाला फिक्स कन्सुलेटेड पे 60,000 रुपये पर मंथ इतका या ठिकाणी दिला जाणार आहे. टोटल एक वॅकन्सी असणार आहे. जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधनं डिग्री झालेली आहे 60% मार्कासहित आणि तुमचं वय 50 वर्षापर्यंत आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. मात्र या ठिकाणी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेल्या फील्डमधनं तुमच्याकडे मागितलेला आहे. ओडिशा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे, हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर वर्क इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी 36,000 रुपये पर मंथ फिक्स कन्सुलेटेड पे तुम्हाला देण्यात येणार आहे. 30 वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि बी तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधनं 60% मार्कासहित झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. मात्र 1 वर्षाचा इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन वर्क मधला एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे. छत्तीसगड हे तुमचं जॉबचं लोकेशन या ठिकाणी असणार आहे. पुढचं जे पद आहे साइट सुपरवायझर इलेक्ट्रिकल या पदासाठी 25,000 रुपये पर मंथ इतका फिक्स कन्सुलेटेड पे तुम्हाला देण्यात येणार आहे. एक टोटल वॅकन्सी असणार आहे. यासाठी 30 वर्ष तुमचे एज लिमिट आणि बीई इलेक्ट्रिकल 60% मार्क सहित कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणं तुमच्याकडे अनिवार्य असणार आहे. यासाठी मात्र 1 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं देखील अनिवार्य असणार आहे. आसाम हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. याचे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे यांना वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे ऍज पर गव्हर्नमेंट रूल. त्यानंतर मित्रांनो तुमचं जी सिलेक्शन प्रोसिजर आहे या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सर्वप्रथम तुमची रिटन एक्झाम किंवा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मेडिकल फिटनेस तुमचा या ठिकाणी चेक केला जाणार आहे. ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मित्रांनो या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अलाउन्सेस तुम्हाला दिले जाणार नाही. मात्र तुम्ही इथे बघू शकता मेडिकल हेल्थ इन्शुरन्स, पीएफ सारखे फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणत असाल तर 1 लिव्ह फॉर इच कॅलेंडर मंथ ऑफ सर्व्हिस ती देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. 1 वीक ऑफ पब्लिक हॉलिडेज फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. वर्किंग हवर्स पर डे किंवा ऑफ सारख्या फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. टीएडीए मात्र तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. फक्त आउट स्टेशन ड्युटी जर तुमची असेल तर मात्र तुम्हाला टीएडीए या ठिकाणी दिला जाणार आहे. तर मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. याचे सर्व डिटेल्स तुम्हाला अप्लिकेशन करण्याच्या अगोदर पूर्णपणे या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही ते बघू शकता कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्या देखील तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या. सुरुवातीच्या काळात 1 वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे. मात्र तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे ते एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अप्लिकेशन फॉर्म जो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. मात्र त्याबरोबर जे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असेल, हे सर्व सर्टिफिकेट दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला दिलेल्या वेळेत पाठवणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे सर्टिफिकेट आहे ओबीसीचं ते पाठवणं अनिवार्य असणार आहे. त्याचा देखील नमुना मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त बाकी सर्व डिटेल तुम्ही यामध्ये डिटेलमध्ये वाचू शकता. आणि अशा पद्धतीने 7 जून 2024 पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅनेजर इलेक्ट्रिकल असेल, वर्क इंजिनियर इलेक्ट्रिकल असेल किंवा साइट सुपरवायझर इलेक्ट्रिकल असेल, कोणत्या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचं अप्लिकेशन दिलेल्या डॉक्युमेंट सेट पाठवायचा तो ऍड्रेस देखील या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने 7 जून 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा अप्लिकेशन या ठिकाणी पाठवायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं अप्लिकेशन आणि दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला एका इन्व्हेलोप मध्ये टाकून त्या इन्व्हेलोपवरती अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि पोस्टचं नाव आणि ऍडव्हर्टाइज नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे आणि हे सर्व तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे.
7/6/2024 ही तुमची लास्ट डेट असणार आहे. अशा पद्धतीने ऍप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा हा जो recruitment@ircon.org ईमेल ऍड्रेस आहे, या ईमेल ऍड्रेसवरती देखील संपर्क साधू शकता. ऍप्लिकेशन फॉर्मॅट कसा असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहे. यामध्ये तुमचा ऍड्रेस असेल, तुमचं नाव असेल, ईमेल ऍड्रेस असेल, तुमचा काही एक्सपिरियन्स असेल प्रिव्हियस, तो एक्सपिरियन्सचे डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आणि दिलेल्या डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला ते पाठवायचे आहे. ओबीसीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट देखील या ठिकाणी दिलेला आहे. हे सर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि दिलेल्या वेळेत ते तुम्हाला पाठवायचे आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.